नमस्कार. डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर धनश्री पाटील. आज आपण पाहणार आहोत पहिल्या पावसाच्या अगोदर बहाव्याचं फूल आणि त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा जी रानभाजी खायला मिळते ती म्हणजे अळू. तर आपण आज अळूची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी मी परसबागेतील अळूची पानं अशी घेतलेली आहेत. ती स्वच्छ धुवून थोडंसं कोकमच्या पाण्यामध्ये थोडी हलवून घेऊन त्यानंतर त्याचं मी शिरा काढून घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे, 1 मोठी हिरवी मिरची, 2 चमचे धणे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर हे मिक्सरला जाडसर वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथं चिंच भिजत ठेवलेली आहे. चिंचेचा कोळ हा अळूच्या पानांसाठी लावण्यासाठी उपयोगी पडतो, जेणेकरून अळू खाजवत नाही किंवा घशाला आपल्या खाज होत नाही. हे मिश्रण असं जाडसर वाटून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये मी 2 चमचे तीळ, 1 चमचा लाल तिखट, 1 चिमूटभर खायचा सोडा, चवीनुसार मीठ आणि छोटासा गुळाचा तुकडा आणि 1 चमचाभर ओवा असं हे मिश्रण घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 बाऊल चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे, जेणेकरून अळूवडी तांदळामुळे कुरकुरीत लागते. त्यानंतर आपण 2 चिमूट यामध्ये हिंग घालून त्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपण मध्यम असं पातळ पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपलं भज्याचं पीठ असतं त्या पद्धतीनं हे मळून घ्यायचं आहे. अळू हा मुळात कॅल्शियम आणि आयर्न रिच आहे. ह्यामध्ये फायबर भरपूर असतात, पोषक तत्त्वही भरपूर असतात, विटॅमिन सी पण भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्यानंतर आपण अळूची पानं अशी एक एक करून घ्यायची आहेत. त्यानंतर त्याला थोडा चिंचेचा कोळ लावून त्या पानांवर पातळ असं जे पीठ आपण मिश्रण तयार केलं आहे ते पातळ लावून घ्यायचं आहे. शक्यतो पातळ लावायचं, जाडसर बेसनचं पीठ मग आपल्याला अळूची पाहिजे तेवढी जी हिरवी भाजी आहे ती खायला मिळत नाही. त्यामुळे पातळ थर लावून घ्यायचा. गरजेनुसार आपण तिथं पाण्याचाही वापर करायचा आहे. आणि हे पानं एकावर एक ठेवून 6 ते 7 पानं साधारण एकमेकावर ठेवून अशी उलटी आणि सुलटी अशी पाठीमागच्या बाजून ठेवून घेऊन त्यानंतर त्याचा रोल तयार करायचा आहे. रोल तयार करताना तो इरेग्युलर पानांचा असतो, त्यामुळे दोन्ही बाजूनी फोल्ड मारून घ्यायचं आहे आणि प्रेस करत करत त्यात शक्यतो हवा राहू नये असं प्रेस करत करत गोल गोल आपण रोल तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व रोल तयार झाले की त्याला थोडं गोडे तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आपलं जे मोदक पात्र असतं त्याला हे चिकटू नये. वाफेबरोबर बऱ्याचदा पानं चिकटून राहतात आणि त्यामुळं बेसन ओपन होतं किंवा तुकडे होतात वडीचे. तसंच मोदक पात्राच्या भांड्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे आता आपण उकडायला ठेवायचं आहे. कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून मी अगोदरच उकळत ठेवलेलं, त्यामध्ये चिंचेच्या कोळाची राहिलेली जी चिंच आहे ती टाकलेली आहे, जेणेकरून आपल्याला ते कढई स्वच्छ निघेल. आणि अशा पद्धतीने 15 ते 20 मिनटं ही पानं अळूवडीचे रोल आहेत ते वाफवून घेतलेले आहेत. त्यानंतर थंड झाल्यावर आपण अळूवडी कट करायला घ्यायची आहे. अळूवडी ही मुळात विटॅमिन ए, बी, सी ने भरपूर आहे. त्यामध्ये कॅल्शियम ही भरपूर आहे. BP, शुगर आणि डायबिटीससाठी ही अतिशय उत्तम अशी औषधं आहे. ही भाजी डोळ्यांसाठी सुद्धा खूप चांगली आहे. वडी कट करून घेतल्यानंतर शॅलो फ्राय करायचे. शक्यतो तळायचं टाळायचं आहे. ज्यांना आवडतं ते तळू शकतात, पण मोस्टली अशा पद्धतीनं मीडियम गॅसवर आपण अळूवडी अशा पद्धतीने शॅलो फ्राय करून घेतली की ती चवीलाही कुरकुरीत छान अशी लागते. अळूवडी पित्तशामकसुद्धा आहे. त्यामधील जे विटॅमिन्स आहेत ते स्ट्रेस रिलीजिंग म्हणून काम करतात. तर अशी अळूवडी आपण नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करा आणि डॉक्टर्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.